राम राम मित्रांनो, तुम्ही म्हणताल की हा फोटो घेऊन कुठे जात आहे, तर आज माझ्या भावाची पुण्यतिथी आहे बघा गावात. मित्रांनो, ज्यांना माहिती त्यांना माहिती, माझा एक भाऊ ऍक्सिडेंट मध्ये वारलेला आहे बघा. फुलांचा हाराना तेवढा टाइम नव्हता बघा, म्हणून हाच घेतला बघा त्याच्या फोटोला घालायला. तर मित्रांनो, आपल्या भावाच्या पुण्यतिथी निमित्त आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता बघा आपल्या लाड महाराजाच्या संस्थेत छोटे छोटे मुलं आहेत बघा, त्यांच्यासाठीच केलं आपण थोडंसं जेवायला. महाशिवरात्रीची मोठी एकादश असल्यामुळे शाबू, केळी आणि पेरू होते बघा खायला. मग सगळ्यांचं झाल्यानंतर मी पण करून घेतली बघा फराळ, कारण मला पण उपवास होता. तिकडे कामाला गुतल्यामुळे मला जावं लागलं बघा मशिली पाणी पाजायला. मग काय निघालो बघा तिकडे. तब्येत खराब असल्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, समजून घ्या. तर मित्रांनो, आलो बघा शेतात. म्हशी तर अशा बघत होते जणू काय एखादा अतिरेकी आलाय बघा. सोडल्या बघा म्हशी आणि घेतलं त्यांना पाणी पाजून, कारण मित्रांनो आधीच लय उशीर झालता. म्हशीनी मी चांगलं 2-2 बकेटा पाणी पिलं बघा. मित्रांनो, पाणी वगैरे पाजलं त्यांना, चांगल्या गवताच्या ठिकाणी बांधलं आणि निघालो बघा घराकडे. मित्रांनो, ऊन पडलं होतं म्हणून थोडासा रस पिऊन घ्यावा म्हणलं बघा. आपल्या मित्राचा मित्र जसा दिसाय मोठा तसा मनानं बी लय मोठा आहे बघा. मित्रांनो, या तुम्ही पण एकदा रस प्यायला ये म्हणलं माय. बघून जायचं होतं बघा मामाच्या इकडे, कारण आपल्या मावशी पण आलत्या बघा. मित्रांनो, ही माझी छोटी मावशी थोडीशी आगाव आहे, पण स्वभावानं लय चांगली बघा. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती की लिकी माहेर आल्यास काही नाही काही घेऊन जातात, ही तर मातीच घेऊन जाईल बघा तिकडे. मग काय गेल्या बघा आपल्या मावशी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट नक्की करा. भेटूत पुढल्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.